ऍड करू. लेट्स गेम इज ऑन. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन तयार आदित्य. पहिलाच बॉल मिड ऑन वरून क्लिअर केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये हा नेत्रदीपक चौकार येतो आजच्या दिवसातील. ऋषीच्या बॅटमधून हा पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलेला आहे. फील्ड नुसार हा फटका केलाय. पॉवर प्लेचे पहिले षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 2च सीमारक्षक सीमालगत आपण ठेवू शकतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. हे फील्ड रिस्ट्रिक्शन्स असताना हा चान्स घेतला खरं तर ऋषीनं पहिल्याच बॉलमध्ये चौकारानं दाबेंचा श्रीगणेश केलाय. एक बॉल संपलाय. धावसंख्या ती 4. आदित्यचा दुसरा बॉल. खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. बाउन्स करायचा होता बॉल. जास्त बाउन्स झाला आणि त्याच कारणाचं पंच सांगतायत वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक बॉल संपला. आता धावसंख्या ती 5. स्लॉटमधील बॉल एक्स्ट्रा कव्हरला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहिली आणि त्यानंतर हा थोडी लाईन मागे घेण्याचा प्रयत्न केला आदित्यनं. तिथे देखील लाईन खराब फेकते. एक बॉल संपला आणि धावसंख्या ती 5. दुसरा बॉल. आणखी एक जबरदस्त फटका. मिस फिल्डिंग केली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणखी एक बॉल चाललाय सीमा पार. लगातारचा दुसरा चौकार येतोय तो बीड खुर्द संघासाठी. थँक यू डीजे. टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करायची या मॅच मध्ये. सुरुवात बेधडक केली आहे ऋषीनं. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळतोय खरं तर. क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत या 2 बॉलमध्ये. तिसरा बॉल खोलात टाकलाय. अप्रतिम बॉल. कमबॅकिंग बॉल हाताळलाय खरं तर आदित्यनं. निर्धाव चेंडू होतोय. अचंबित करणारा बॉल होता. खोलात टाकला. अक्षरशः ब्रह्मास्त्राचा वापर केला. हे करणं गरजेचं होतं. 2 लगातारचे चौकार आले होते. प्रेशर होता खरं तर बॉलिंग मार्कवरती आदित्यवरती. प्रेशर रिलीज झाला या बॉलनं. 3 बॉल संपले. धावसंख्या ती 9. बॉल नंबर 4 घेऊन तयार आदित्य. ऑन स्ट्राईक ऋषी. बॅकफुटला जाऊन फ्लिक करायचा होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा फटका केलाचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. 1 नंबर डॉट बॉल. कमबॅक करतोय आदित्य. 2 बॉल फलंदाजाच्या नावावरती राहिले तर गोलंदाज पुन्हा सांगतोय की 2 बॉल हे माझ्या नावावरती आहेत. कारण 2 बॉल निर्धाव आलेत आणि तो प्रेशर पूर्णपणे आता हटलाय खरं तर बॉलिंग मार्कवरती आदित्यवरती. 4 बॉलमध्ये धावसंख्या ती 9. पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहताय. पहिलं सत्र आजच्या दिवसाचं आपण पाहतोय. आदित्यचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र प्रतीक होतोय बाद. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात टीम बीड खुर्द संघाला. थँक यू डीजे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. महत्वपूर्ण फलंदाज प्रतीक मात्र माघारी परतलाय. फार चांगली फिल्डिंग झाली कव्हरमध्ये आणि त्याच कारणास्तव रनआउटच्या स्वरूपामध्ये एक महत्वपूर्ण धक्का. ब्रेक थ्रू मिळालाय खरं तर. प्रतीकच्या स्वरूपामध्ये कॉलिंग जुळलेलं नाहीये दोनही बॅटरचं आणि त्याच कारणास्तव एक बॅटर इथून मात्र परतलाय. न्यू बॅटर आलाय संदेश मैदानाच्या आतमध्ये. मागील टुर्नामेंटमध्ये बीड खुर्द याच मैदानावरती मेगा फायनलमध्ये पोहोचला होता. भैरवनाथ गोंदिवडे आयोजित भैरवनाथ चषकमध्ये. तो कॉन्फिडन्स या मैदानावरती बीड खुर्दकडे आणि त्या कॉन्फिडन्सनं खेळायचं या टुर्नामेंटमध्ये देखील. धीम्या गतीचा बॉल खोलात टाकलाय पॉइंटमध्ये. रनआउटची संधी. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आहे परंतु 1 रन इथे कंप्लीट होते. पंच सांगते षटक देखील संपलंय. आफ्टर 1 ओव्हर्स कंप्लीट. स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे ती 1 लॉस 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम बीड खुर्द प्रथम बॅटिंग करत असताना मॅच मध्ये.
ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय सुमित बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या ती 10. एक गडी बाद झाला आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करूयात. टोटल 12 धावा धाव फलकावर. पहिलाच बॉल सुमितचा फुलटॉस बॉल लॉंग ऑन मध्ये निखिल आहे उपस्थित. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले इथे झेल आणि आणखी एक बॅटरचा इथे संपतोय खेळ. जसा बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये गेला तसा पुन्हा माघारी परतलाय. फुलटॉस बॉल एलिमिनेशन जुळलेलं नाही आणि त्याच कारणास्तव बॅटर इथे बाद होतोय. सुमितनं पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली या मॅचमध्ये. किरवली संघ देखील याच मैदानावरती भरपूर चांगला केला आहे. खरं तर गतवर्षी डे नाईट टुर्नामेंटमध्ये मुगाई माता मुकपे आयोजित त्या नाईट टुर्नामेंटमध्ये देखील सुपर 6 मध्ये जाणारा किरवली संघ देखील ठरला होता. तो कॉन्फिडन्स आहे दोनही संघांना या मैदानावरती. हा इतिहास आठवावाच लागतो. ज्या मैदानावरती आपण एक चांगला खेळ केला, ज्या मैदानावरती आपल्याला विजय प्राप्त झाले, तो क्षण आठवत प्रत्येकाला मैदानावरती तो क्षण आठवत परिस्थितीनुसार खेळावं लागतं क्रीडांगणामध्ये. दोनही संघ आता या मैदानावरती यशस्वी झालेत आणि आता पहिलाच सामना आजच्या दिवसामध्ये आपण त्या दोघांमध्ये पाहतोय. सुमितची फार चांगली गोलंदाजी. क्लीन बोल्ड अनप्लेबल बॉल. युमिसा विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लागलाय आणखी एक धक्का टीम बीड खुर्द संघाला. टू बॅक विकेट ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुमित बॉलिंग मार्कवर. धीम्या गतीचा बॉल फटका फसलाय. वॅकेंड एरिया आहे. नो मॅन्स लँड रिझनमध्ये बॉल पडतोय. छोटा खेळाडू धावतोय. मानस अतिशय वेगानं अडवलंय बॉलला. वेल फिल्डिंग. छोटा खेळाडू आहे आणि धावलाय खरं तर बॉलपर्यंत. फ्युचर आहे खरं तर टीम भैरवनाथ किरवली संघाचा. मानस फार चांगली शॉर्ट फाईन लेग पासून अगदी डीप फाईन लेग पर्यंत तो धावला. कमी वयात खरं तर क्रिकेटचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोय तो. नुकतंच क्रीडांगणावरती तो आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी उतरलाय आणि फार चांगला खेळ करतोय. स्लॉटमध्ये फ्लिक केलाय. फ्लिक अँड क्लिक डीप मिड विकेटमध्ये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. तिसरी झेल या षटकामध्ये. तिसरा फलंदाज इथे मात्र फेल होतोय. लागला आणखी एक धक्का टीम बीड खुर्द या संघाला. मिळवतोय या षटकामध्ये सुमित.
बॉल नंबर 5 लोवर फुलटॉस खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. धावसंख्या आहे ती 15 या आकड्यावर. पहिल्या षटकात पेनल्टीच्या ॲड करत 12 धावा आल्या. त्यानंतर या षटकात अद्याप तरी 3च धावा आल्यात. फार चांगली गोलंदाजी आणि 3 विकेट मिळवल्यात सुमितनं. हे दुसरं षटक खरं तर कमबॅकिंग स्पेल ठरतंय भैरवनाथ किरवली संघाच्या दृष्टिकोनातून. अंतिम बॉलचा खेळ बाकी ओव्हर नंबर 2 मधील. 3 धावा आल्यात अद्याप तरी. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि सलामीच्या भूमिकेत आलेला हा बॅटर खरं तर ऋषी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडून अपेक्षा आहेत. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. डीप कव्हर पॉईंटमध्ये बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. उचलतोय बॉल फेकतोय तोपर्यंत मिळताय त्या बॉलवरती पूर्णपणे एकच धाव. पण तर सांगतायत माही सर की षटक संपलंय आणि टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या टोटल 8.00च्या इकॉनॉमीनं 4 गडी बाद 16 या अंकावर. बबलू आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. निवृत्ती आलाय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल खोलात टाकलाय ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये. कॅच अटेम्प्ट केलेलं नाहीये. वेल फिल्डिंग. अंतिम क्षणी स्वतःला सावरलं निखिलनं. जेल कॅरी होऊ शकला नसता निखिलला ते त्याला माहिती होतं आणि त्याच कारणास्तव तो थांबला. बॉलला व्यवस्थितरित्या त्यानं स्टॉप केला हे महत्त्वाचं आहे. इथे देखील रन मिळते. साथी स्कोरर कल्पेश रुटे सांगतायत ती 1 आणि 1च्या मदतीने धावसंख्या आहे ती 17 या आकड्यावर. निवृत्ती नेक्स्ट बॉल घेऊन तयार. वेगवान बॉल स्विंग अँड मिस. बॅट अँड पॅड मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखी एक निर्धाव बॉल. टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम फिल्डिंग करत असताना एक बॉलिंग करत असताना फार अप्रतिम गोलंदाजी चालू आहे अद्याप तरी भैरवनाथ किरवली संघाच्या या मॅचमध्ये. ऋषीकडून आता अपेक्षा आहेत सलामीच्या भूमिकेत तो गेलाय. महत्त्वाचे बॅटर बाद झाल्यानंतर मधला फलीचा भार ऋषीला आता स्वतःच्या खांद्यावरती घेणं फार गरजेचं आहे. आणखी एक डॉट बॉल येतोय. फार चांगली गोलंदाजी निवृत्तीची. लेफ्टी बॉलर एक नॅचरल स्विंग ऑलरेडी प्राप्त असं एका लेफ्टी बॉलरला आणि एक अनोख्या स्टाईलनं रनअपनं तो गोलंदाजी करतोय. विशिष्ट शैलीनं आपण बरेचसे गोलंदाज पाहिलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. फुलटॉस बॉल मिस. स्विंग अँड मिस. ऋषी प्रयत्न करतोय. एक चोटी मिळणार का? निश्चित. चांगली रनिंग 2 फलंदाजांमध्ये. जिथे संधी मिळाली आहे तिथे संधीचं रूपांतर खऱ्या अर्थानं 1 धावेमध्ये केलंय ऋषीनं आणि त्याचनंतर अनिकेतनं. रन मिळते 1. धावसंख्या आहे ती 18 या आकड्यावर. निवृत्तीचं षटक संत पडते अद्याप तरी टीम बीड खुर्दसाठी. कोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये. आउटफील्ड खराब झाले तोपर्यंत थोडीशी मिसफिल्डिंग होतीये. धावा मिळत आहेत त्या 2. तिसरीचा प्रयत्न होणार नाही. ऋषीला आता जास्तीत जास्त बॉल खेळावे लागतील एक फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. या 2च्या मदतीने धावसंख्या 2 पुढे जाते. टोटल रन स्कोर कार्डवरती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. निवृत्ती चांगली गोलंदाजी करतोय. हुक करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा शरीराचा बॉल वेध घेतोय. 1 मोर डॉट बॉल आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. पंच सांगतायत 3 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बीड खुर्द संघाची ती केवळ 3 षटकांमध्ये 20 या आकड्यावरती आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात. संपूर्णपणे या मॅचमध्ये आता लो स्कोरिंग मॅच आपण पाहतो परंतु या षटकात किमान 15 ते 20 धावा आल्या तर फायटिंग स्कोर उभारू शकतो बीड खुर्द देखील. ओव्हर नंबर 4 जशी प्रगतीपथावरती येते या ऐकूया सुमधुर संगीत.
सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल निलेशचा ऑन साईडला वळवलाय. अमित आहे त्या ठिकाणी, बॉलला उचलतोय, काऊ कॉर्नरमधून फेकतोय. एकच धाव मिळते. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋषी सलामीच्या भूमिकेमध्ये आलाय. आता त्याला संपूर्णपणे या मॅचचा कारभार पाहायचा आहे, कारण ज्या लक्ष्याकडे आता वाटचाल करायची आहे ना बीड खुर्दला, त्यासाठी आता ऋषीला एक चांगली बॅटिंग करावी लागेल. वेगवान बॉल, ऑफस्टिकची लाईन, उत्तर नव्हतं. बॅटचा फ्लो वेगानं ओपन झाला, परंतु बॉल निघून गेला. विकेट किपर तेजस यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूच्या साह्यानं 1 more डॉट बॉल आणि धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 21 या आकड्यावर. 4 balls लेफ्ट दिस इनिंग. पुढे टाकलेला बॉल, ऋषीचा फटका, मातक सौंदर्य, लॉंग ऑन काव कॉर्नर पेस मधून बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. संघर्षाचा संघर्षमय करणारा ऋषीचा षटकार. काय खोडीचे लढावं लागेल या मॅच मध्ये. मागील टुर्नामेंटमध्ये रनरअप ठरला या मागील स्पर्धेमध्ये. आता या स्पर्धेमध्ये आता असं खेळावंच लागेल. बीड खुर्द या संघाला देखील आप ट्रॅकर बॉल, पुलचा फटका आणि 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल डीप मिड विकेट मध्ये होतोय फरार. सीमा रेषा पार येतोय चौकार. थँक्यूडीज दाबांसाठी लढतोय ऋषी मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलेला बॉल, हुक करण्याचा प्रयत्न, फ्लिक केला बॉल, फ्लिक अँड क्लिक डीप फाईन लेग मध्ये बॉल होतोय फरार. आणखी एक येतोय ऋषीच्या बॅट मधून, हा इम्पॉर्टंट चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल, 31 धावा आहेत. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये मिस फिल्डिंग झाली आणि मिस फिल्डिंग न मिळतायत या 4 धावाने. अंतिम 3 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये टोटल 18 आल्यात आणि अंतिम षटकात 19 आल्यात. आणि या 19 धावा आल्यानंतर एक फायटिंग स्कोर उभारलाय. खरं तर टीम बीड खुर्दना धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 39. आता येणारे 24 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये आलाय पुन्हा एकदा बीड खुर्द. ऋषी सलामीच्या भूमिकेत आला होता, त्यानं एक चांगले फिनिशिंग टचेस दिलेत खरं तर बीड खुर्द संघाला. आता सेकंड इनिंगमध्ये 40चा बचाव करायचा बीड खुर्दला आणि 40 करायच्यात त्या भैरवनाथ किरवली संघाला. दुसरं सत्र येईल प्रगतीपथावरती. या ऐकूयात पुन्हा एकदा डीजे मास्टर कडून सुंदर सुमधुर संगीत. लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. शेलू संघ उपस्थित आहे. मी धोत्रे संघाच्या प्रतिनिधीला किंवा संघनायकाला विनंती करतो, या आपण टॉस करण्यासाठी लगेच. 40चे लक्ष्य. पहिल्याच दिवसामध्ये या स्पर्धेचा आपण पाहिले धावा डिपेंड झाल्या नव्हत्या. दुसऱ्या दिवसामध्ये धावा डिपेंड होत नव्हत्या, पण 4 मॅचेस कालच्या दिवसामध्ये डिपेंड झाल्या त्या. खरं तर वैष्णव 11 अंतरेट संघानं धावा डिपेंड केला खरं तर. आणि
या आजच्या दिवसामध्ये पाहूया 40 धावा डिपेंड होतील की या सहजरित्या चेस होतील. दोन बॅटर्स निखिल आणि अमित मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. रणनीती आखली जाते. 40 कशा रीतीने आता वाचवता येतील. सुरुवातीपासून दडपणाग्रस्त ठेवावं लागेल प्रत्येक बॅटरला. तर बॅटिंग मार्कवरती असणाऱ्या फलंदाजाला एकच विचार असेल की प्रथम बॉलिंग अटॅकवरती आपण अटॅक करूयात आणि त्यानंतर आपोआप तिसऱ्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा मिळतील. चाळीसचे लक्ष्य. ऋषी ओव्हर नंबर 1 मध्ये फुलातून बॅटिंग केले. 30 धावा वैयक्तिक त्यानं जमवल्या प्रथम सत्रामध्ये आणि टोटल स्कोर आहे धावफलकावरती 39. 40चे टार्गेट आणि 30 वैयक्तिक ऋषी खेळला या मॅच मध्ये. तोच बॉलिंग मार्कवरती. अमित ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 1 बाउन्सचा इशारा देखील सतत ताकीद दिली आता ऋषीला. या पद्धतीचा बॉल आपण फेकू शकत नाही, अन्यथा कारवाई केली जाईल पंचांच्या वतीनं. वाईट बॉलनं सुरुवात. 39 आता धावा करायच्यात. बॉल शिल्लक येते 24. पहिलाच बॉल पुन्हा एकदा. वेगवान बॉल. पंच चेक करतायत. चला बाहेरून आवाज देऊ नका, पंच आहे तो निर्णय देतील. नो बॉल कॉल अंपायर. सेकंड बाउन्स होता या षटकातील आणि त्याच कारणास्तव पंचांनी दंडित केले. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. एकही बॉल फेकलेला नाही ऋषीनं आणि टोटल 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. पहिलाच बॉल ऑन फ्रीट. फ्रीटचा बॉल कोलात टाकलाय. काऊ कॉर्नर पेसला फिल्डर आहे. झाली आहे मिस्टेक. बॉल निघून गेलाय सीमा पार. हा येतोय पहिला दर्जेदार चौकार. वेगवान बॉल. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं कमबॅक करतोय. ऋषीच्या माध्यमातून कमबॅकिंग बॉल. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे खरं तर या सामन्यामध्ये जीवित राहण्यासाठी टीम बीड खुर्दला देखील. 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 6. तिसरा बॉल फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. आपलातून कॅच. अमाननीय कॅच पकडलाय. रनिंग कॅच. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. महत्वाचा धक्का अमितच्या स्वरूपात लागतोय टीम भैरवनाथ किरवली संघाला या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. तेजस जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 40चे लक्ष आहे. मोठंही नाहीये लक्ष, छोटंही नाहीये आणि असं असताना पहिल्याच बॉलमध्ये खरं तर 2 एक्स्ट्राच्या धावा आणि त्यानंतर एक चौकार. टोटल 6 धावा आणि त्यानंतर कमबॅक करण्याचं काम करतोय ऋषी.
तेजस बॅटिंग मार्कवरती आहे. ऋषी तारणार बनलाय पहिल्या सत्रामध्ये, वैयक्तिक 30 धावा जमवल्यात बॅटिंगनं. या मॅचमध्ये एक स्पॅक्टर ठरलाय खरं तर टीम बीड खुर्द संघासाठी. पुन्हा एकदा ऋषी तयार होतोय. न्यू बॅटर इन तेजस. तेजससाठी या बॉल चॉप केलाय. बॉल खरं तर अनप्लेबल बॉल, उत्तर नव्हतं, इतका वेगवान बॉल तेजसला समजलाच नाहीये. ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीनं, भन्नाट वेग, इन कंट्रोलमध्ये या डिलिव्हरीमध्ये आपण सर्व काही पाहिलंय आणि चांगले बॉल डिलिव्हर करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी ऑन द मार्क, कोलात टाकलाय बॉल, फटका फसला, मिस्टामिक स्ट्रोक. या मॅचची महत्वपूर्ण झेल आणि पकडले इथे तेजस होतोय बाद. थँक से धावा डिफेंड करत असताना, या धावा डिफेंड करत असताना खरं तर विकेटची गरज आहे, एक ब्रेक थ्रूची मध्ये मध्ये गरज आहे, एक निर्धाव बॉलची गरज आहे, जेणेकरून तिथे मॅच सेटअप होईल टीम बीड खुर्द संघासाठी, आणि तेच कार्य करतोय. सुरुवात खरं तर झाली या षटकाची, परंतु अंतिम क्षणार्धामध्ये एक चांगली कमबॅकिंग स्पेल टाकण्याची ॲबिलिटी ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला अगेन्स्ट द टर्न काऊ कॉर्नरमध्ये बॉलला उचललाय, फेकलाय आणि तोपर्यंत मिळाली आहे ती टोटल एकच रन. 2 बॉल खराब फेकले करतात या षटकात, त्यानंतर प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती फेकला ऋषीनं आणि त्यानंतर धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले. ते टोटल 7 या आकड्यावरती. एका बॉलमध्ये 6 होते आणि मागील 5 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आणि त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या बॉलिंग मार्कवरती ऋषीनं आणि टोटल 7 धावा खर्च केलेत. इकॉनॉमिकल स्पेल, वेल कम बॅक आणि एका षटकात 7-40चे लक्षात येणारे 18 बॉल 33ची आवश्यकता आहे. बॉलमध्ये 33चे लक्ष अजूनही गाठायचंय. सुरुवात खडं तर झाली होती, असं वाटलं होती का चेस डाऊन अगदी सहजरित्या होईल भैरवनाथ किरवली संघाकडून. महत्वाचा फलंदाज तेजस बाद झाला, त्यानंतर अमित बाद झालाय. आता निलेशकडे सर्वांचं लक्ष डगआउट मधून देखील, निखिलकडे देखील मोठे फटके लगावण्याची क्षमता आहे. प्रत्येक बॅटरला आता एक चांगला खेळ करावाच लागेल या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. प्रत्येक षटक महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय बॉलिंग मार्कवरती रोहन. बॉलिंग ट्रॅकवरती रोहन आलाय. 18 बॉल 33चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, टॉप एज लागली आहे, लॉंग स्टॉपला बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय उलट्या दिशेने झेल पकडण्याचा, परंतु एक टप्पा गाठत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. फुल टॉस बॉल, टॉप एज, मी सीटचा फटका होता. डीप फाईन लेग मध्ये 4 धावा मिळाल्यात. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे भैरवनाथ किरवली संघाला. चेस डाऊन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 11 या आकड्यावर. दुसरा बॉल क्रॉस द बॅट मारला अलॉंग द कार्पेट, मिड विकेट मध्ये हा बॉल. एकच रन मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या इथे 12 या आकड्यावर. 40चं लक्ष छोटंही नाहीये, लक्ष मोठंही नाहीये. पहिल्या षटकात फार चांगली इकॉनॉमिकल स्पेलनं सुरुवात केली ऋषीनं. त्यानंतर आता ओव्हर नंबर 2 मध्ये रोहन कमबॅक करायला सुरुवात करतोय का. निखिल ऑन स्ट्राईक आलाय. बऱ्याचशा कालावधीतून सलामीच्या भूमिकेत आला होता आणि पहिला बॉल बेस करण्यासाठी तो तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहनचा बॉल ऋषीसाठी, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, सेफ झोन मैदानावरील. लॉंग ऑफ मधून आलाय क्षेत्ररक्षक खरं तर ऋतिक, हलकीशी मिसफिल्डिंग आणि लगेच त्याचा फायदा घेतलाय 2 बॅटर्सने. एक चांगला कॉलिंग आणि एक गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 रन ऍड होत आहे, धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या ती टोटल. चला नेक्स्ट मॅच धोत्रे आणि त्यांच्या विरोधात शेलू बी. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. उलट टाकला, एक्सलंट कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे छोटा, चांगली फिल्डिंग केली आहे. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. एकच धाव मिळते या बॉलवरती देखील. एकेरीनं धावसंख्या आहे ती 15 आकड्यावर. 25 ची आवश्यकता अजूनही. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पंचांकडे लावली अपील. ऑफ स्टिक मिस करते. पंचांचं सांगणं एकच, 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉल या मॅच मध्ये संपूर्णपणे एक पाऊल पुढे ठेवेल फिल्डिंग करणारा बीड खुर्द संघ. तर येणारी प्रत्येक दुहेरी, येणारा प्रत्येक मोठा फटका या मॅच मध्ये विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल. खरं तर भैरवनाथ किरवली संघ देखील या मॅच मध्ये. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन केलाय, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. मिड विकेट मध्ये मिस फिल्डिंग केली आहे आणि चुकीला नाहीये माफी. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाव संख्येसाठी येतोय हा महत्वपूर्ण चौकार. अंतिम समीकरण आहे. 2 षटकांमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे अजूनही. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 21 ची गरज. हे षटक फार महत्वाचं आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून दोनही संघांसाठी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्पेल ऑफ दिस मॅच. विश्वास ठेवलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. बॉलिंग मार्क वरती अनिकेत. प्रामुख्याचा गोलंदाजाला आपण 2 षटक शिल्लक असताना एका षटकामध्ये या सर्वांचं लक्ष असतं. खरं तर या षटकात किती धावा येतील, अंतिम षटकात किती धावा राहतील, हा सर्व काही या षटकामध्ये. आणि याच षटकासाठी पाचारण करण्यात आले ओव्हर नंबर 3 मध्ये. अनिकेत या गोलंदाजावरती आता विश्वास ठेवलाय. 12 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल अनिकेत. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लावली अपील. स्क्वेअर लेग पंच खंडोलोबेंनी आवाज ऐकलाय खरं तर बॅट आणि बॉलचा खरं तर स्पर्शाचा. आणि तिथे लिडिंग एज घेत बॅटर इज ओयुटी, फलंदाज होतोय बाद. त्या प्रकारची चुकी केलेली नाहीये. महत्वाचा धक्का या मॅच मध्ये. चला अंतिम कॉल धोत्रे आणि त्यांच्या विरोधात शेलू बी. अन्यथा 3 बॉलची पेनल्टी दोनही संघांना असेल. टॉस बॉक्स मध्ये येणं आवश्यक आहे दोनही संघाचे कर्णधार. शेलू संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी धोत्रे संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय. वेगवान बॉल, यष्टनच्या अगदी समीप गेलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं धावसंख्या
19 वरती स्थिर आहे. आम्ही मगाशीच उल्लेख केला की 2 षटकांमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकांपेक्षा हे षटक दोनही संघांसाठी महत्त्वाचं आहे. डेंजर झोनमध्ये पोहोचतोय, खरं तर रेड झोनमध्ये पोहोचतोय गोलंदाज. हेच दंडित केले असावं कदाचित पंचांनी देखील. पंचांना निर्णय देण्यासाठी थोडा त्रास होईल, याच कारणास्तव आता रेड झोनमध्ये जातोय गोलंदाज. वेगवान बॉल, आणखी एक लाऊडली अपील पंचांकडे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय या अपीलमध्ये. खरं तर उत्साह जास्त होता, विश्वास कमी. हा पंच आमचे चाणक्य आहेत, कारण योग्य तो डिसिजन मागील दोनही दिवस आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय, फार अप्रतिम षटक ठरते अद्याप तरी. 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. आता 9 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल, निवृत्तीचा फटका, क्षेत्ररक्षक आहे वेल जज कॅच, परंतु ड्रॉप झाली आहे. धावा वाचवल्यात खरं तर, परंतु कॅच होऊ शकली असती. धाव वाचवण्याचं स्वीकारलंय ऋषी तिथे असावा निश्चित. आठ बॉल 20, 8 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड रन या मॅचमध्ये. आवश्यकता आहे खरं तर. टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडा आहे, स्पर्शाचा आवाज इथपर्यंत पोहोचलाय. पंचांनी पकडले स्पर्शाचा आवाज. 1 मोर विकेट डाऊन, महत्वाचा ट्रम्प कार्ड. बॅटर निलेश हॅज टू डिपार्ट. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहे, तथा धावसंख्या करायच्या त्या टोटल 20. आल्या आल्या प्रहार चढवलाय, उंच हवेत गेलाय बॉल. लांबी मिळाली का? यस, लांबी देखील मिळाली आहे. बॉल गेलाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा, एक टर्न निर्माण करणारा, टर्निंग पॉइंटचा सिक्सर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता 6 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एकीकडे भैरवनाथ किरवली, आता एकीकडे 14 धावा डिफेंड करायच्यात त्या टीम बीड खुर्दला या मॅच मध्ये. अंतिम बॉल मध्ये आलेला षटकार बरंच काही सांगून जात आहे. 6 बॉल, आता 14ची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकेल हा सामना, तोपर्यंत पुन्हा ऐकूयात सुंदर ध्वनी लहरी डीजे युबियन्स कडून. बॅटर निवृत्तीनं, परंतु बॅटची इनर एज लागली आणि त्याच कारणासह एकच धाव मिळाली. आता 5 बॉल मध्ये 13. मागील बॉल मध्ये षटकार ठोकला आदित्यनं, त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. आणि असं असताना 5 बॉल मध्ये 13 त्याच्यासाठी जास्त काही आकडा नाहीये, परंतु एखादा निर्धाव बॉल जर आला ना या मॅच मध्ये तर निश्चित प्रेशर मध्ये जाऊ शकतो बॅटर आदित्य देखील. एक निर्धाव बॉल गोलंदाजावरती एक चांगला खेळ पाहायला मिळेल तर, परंतु एखादा मोठा फटका गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळाला या मॅच मध्ये. 5 बॉल 13.
धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन वॉट अ फिल्डिंग, पकडलंय ते कॅच कव्हर पॉइंटला आणि ते मात्र आणखी एकदा का आदित्यच्या स्वरूपात मॅच मध्ये पुन्हा रागबीत होते पुन्हा एकदा बीड खुर्द संघ. थँक्यू डेजे. अंतिम कॉल आहे धोत्रे संघ. धोत्रे संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. 2 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण जर आलात नाही तर आपण फायनलाइज केलं जाईल. 4 बॉल मध्ये आता 13 धावसंख्येची गरज आहे. संदेशच्या हातामध्ये षटक आहे. 4 बॉल 13 धावा त्याला वाचवायच्यात. सुमित गेलाय न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये सुमितनं गोलंदाजी फार चांगली केली आजच्या मॅच मध्ये. आता पाहूयात बॅटिंग मार्क वरती तो काय करतोय. 4 बॉल 13 अखोला टाकलाय. हिट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. निवृत्ती धाव घेत नाहीये स्वतःकडे. आता या मॅचचं संपूर्णपणे सूत्र हातात घेतोय. 3 बॉल आता 12 धावसंख्येची गरज आहे. किमान 2 मोठे फटके हवेत आज सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 12 हे लक्ष्य पार झालंय क्रिकेटमध्ये बहुतांश वेळेला आणि हे लक्ष्य डिफेंड देखील झालंय. 2 मोठे फटके, एक रिस्क घ्यायची आहे. किंवा रिस्क घ्याल ना तर तुम्ही निश्चित यशाच्या दिशेनं वाटचाल करत असता आणि ते रिस्क घेईल का बॅटिंग मार्क वरती निवृत्ती. 3 बॉल 12 धावसंख्येची गरज. निघाल्या बॉलिंग ट्रॅक वरती संदेश. संदेशचा फुलटॉस बॉल चुकी केल्या मॅच मध्ये. बॉल पाठवला डीप मिड विकेट मध्ये. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. समजतंय कारण 2 धावांच्या पेनल्टीने उतरला किरवली संघ. त्यांचं देखील कौतुक आहे कारण एका धावेने त्यांनी सामना जरूर गमावलाय. परंतु पुढील टुर्नामेंटमध्ये ते देखील योग्य वेळेवरती जातील कारण पेनल्टीच्या धावा कुठेतरी टोचल्या मी तर म्हणेल. किरवली संघाला देखील चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. सामना जिंकलाय बीड खुर्दनं अंतिम क्षणी. नेक्स्ट मॅच शेलू बी संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे धोत्रे संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे. बोथ कॅप्टन्स उपस्थित आहेत. मी विनंती करतोय टॉस करून घ्या दोन्ही